राज्यातील बारामती आणि राहुरी या दोन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती राजकीय हालचालींना वेग आलाय। या निवडणुकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत। दोन्ही मतदारसंघांमध्ये आज आणि मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाहीर सभा घेत मतदारांशी थेट संवाद साधणार आहेत। दरम्यान बारामतीमध्ये महायुतीकडून सुनेत्रा पवार तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे। या दोन्ही जागा अनुक्रमे अजित पवार आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या आहेत। बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात उतरल्यात। प्रचारावेळी अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। बारामतीमध्ये सूर्यनगरी या ठिकाणी धनगर समाजाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या। यावेळीच त्यांना अश्रू अनावर झाले। माझ्या आयुष्यातही वाटत होते की आपल्यासमोर उभी राहून अशा पद्धतीने मला बोलावं लागेल। तुम्ही तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मैंने कधी काय अधिकार नाही, धनगर समाज तुमच्या पाठीशी कायम राहील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज साताऱ्यामध्ये पहिली जाहीर सभा पार पडणार आहे। पण या सभेपूर्वी साताऱ्यामध्ये राजकीय वातावरण तापलंय। सभास्थळी आणि शहरभर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावरती बॅनरबाजी करण्यात आली आहे। मात्र या बॅनर्सवरती आमदार महेश शिंदेंचा फोटो नसल्यामुळे चर्चांना उधाण आलंय आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या साताऱ्यामध्ये जाहीर सभा होणार आहे आणि याच सभेची आता मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे। या सभेपूर्वीच राजकीय वातावरण देखील तापल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सभेच्या स्थळी आणि शहराभरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली। मात्र या बॅनर्सवर आमदार महेश शिंदे यांचे फोटो नसल्याने राजकीय चर्चेला मोठं उधाण आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदा निवडीची घडामोड घडल्या आणि आमदार महेश शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत त्यांच्या पत्नीला अध्यक्षपदी बसवण्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर नाराजी नाट्य कार्यकर्त्यांच्यात आणि आमदारांच्यात आपल्याला पाहायला मिळालं। त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी देखील वाढली होती। त्यामुळं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उद्याच्या सभेचे मोठे बॅनर लावण्यात आले। मात्र जे आमदार महेश शिंदे आहेत त्यांचा बॅनरवरचा फोटो वगळल्यामुळे मोठ्या चर्चा आता साताऱ्यामध्ये सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर पाहायला गेलं तर सभेसाठी लावण्यात आलेल्या बॅनर्सवर अनेक पदाधिकारी आणि नेत्यांचे फोटो झळकत असताना आमदार महेश शिंदेचा फोटो नसल्याने मोठ्या प्रमाणावर नाराजी अंतर्गत नाराजी असल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर उद्याच्या सभेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काय भूमिका असेल, त्याचबरोबर आमदार महेश शिंदे सभेला उपस्थित राहणार का, अशा वेगवेगळ्या चर्चा देखील सुरू झाल्या आहेत। त्यामुळं आता उद्याच्या सभेला एक वेगळं महत्त्व प्राप्त झाल्याचं देखील पाहायला मिळते। आमदार महेश शिंदे यांची नाराजी या बॅनर्सवरून दिसून येणार का, ते उद्याच्याला सभेला असतील का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। पंतप्रधान मोदींनंतर आता राज्यातील महायुती सरकार देखील विरोधकांच्या भूमिकेविरोधामध्ये आक्रमक होताना दिसतोय। मुख्यमंत्री फडणवीस आज सकाळी 11 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यांच्यासोबत महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित असतील। या पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस विरोधकांचा चांगलाच समाचार घेणार असल्याची चर्चा आहे। तर मंगळवारी नारी शक्ती विधेयकाच्या समर्थनार्थ महायुती मोर्चा काढणार आहे। दरम्यान आता सत्ताधाऱ्यांना विरोधक कसं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। परवानधारक रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा येणं बंधनकारक करण्याच्या परिवहन विभागाच्या निर्णयाला विविध संघटनांकडून विरोध होऊ लागलाय। भाषा सक्तीवरून परवाने रद्द केल्यास ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते कोर्टात जाण्याच्या तयारीमध्ये आहेत। तर ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती आज पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाला विरोध करणार आहेत। परवानधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून 1 मे पासून मराठी भाषा आवश्यक असणार, अन्यथा चालकांची परवाना रद्द करण्यात येणार असा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काहीच दिवसांपूर्वी घेतलाय। रिक्षेवाला भाऊ आमचा, टॅक्सीवाला भाऊ आमचा, त्याला मराठीच्या नावावर, भाषेच्या नावावर त्यांना धमकी दिली चालली आहे। सर्वांकष खुली धमकी दिली चालली आहे। धमक्या देणं थांबवा। हे श्रमवीरांना दिल्या जाणाऱ्या धमकीतून
ही रिॲक्शन आहे, हा राग आहे, हा राग आहे कष्टकऱ्यांना धमकीच्या बाबतीतला. प्रताप सरनाईक कायद्यापेक्षा मोठा नाही. तुमच्या अशा वर्तनामुळं उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेची उद्धव ठाकरे सारखी अवस्था होऊ नये. बीडच्या परळी नगर परिषदेकडून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. ज्योतिर्लिंग वैद्यनाथचं मंदिर असल्यामुळे या ठिकाणी राज्यामधून आणि त्याचबरोबर देशभरामधून भाविक दर्शनासाठी येत असतात. परंतु परळीमध्ये रस्त्यावरती अतिक्रमण वाढल्यामुळे या भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय. यामुळे परळीतील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण सरसकट काढावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे. फेरीवाल्यांचं अतिक्रमण काढून त्यांचं पुनर्वसन करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. परळीमध्ये अतिक्रमित भिंती सुद्धा 5-5 फूट नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आलेले आहेत. ते कोण तोडणार आहेत? अनधिकृत बांधकाम हे कोण तोडणार आहेत? प्रशासन आणि नगरपालिकेचा जे उपक्रम आहे तो सध्या करतायत तर उत्तम आहे, परंतु कुठल्या भेदभाव न करता तुम्ही काढलं पाहिजे आणि कडक पद्धतीने काढलं पाहिजे, तर त्याला न्याय भेटल्यासारखं वाटेल आणि सगळ्याला समाधान वाटेल. नाल्याच्या वरती ढापे बनवल्यासारखे बांधकाम केलेले तुम्ही, म्हणजे तिथे गाडी जात नाही. तो तिथं 5 फूट एका साईडनं गेले, 5 गाडी 5 फुटाची लागते, एक साईड 10 फूट, दुसरी साईड 10 फूट, 20 फुटाचं अतिक्रमण हे नगरपालिकेनंच केलेलं आहे. मला तर असं वाटतं की कोण तो इंजिनियर असेल नगरपालिकेचा परळीच्या, त्याचा भव्य सत्कार करावा लागेल, एखादं त्याला पारितोषिक द्यावं लागेल. या ठिकाणी परळी नगर परिषदेमध्ये एक धडाकेबाज म्हणजे मराठवाड्याचे आयुक्त केंद्रेकर साहेब असतील किंवा महाराष्ट्राचे एक लोकप्रिय म्हणजे खमकर अधिकारी तुकाराम मुंडे साहेब असतील, असा एक खामके अधिकारी परळी नगर परिषदेमध्ये मुख्य अधिकारी म्हणून यायला पाहिजे. त्याच्याशिवाय हे सगळं सर निघणार नाही. गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यामधील मलपुरी इथं शेतकरी हुसेन रहांगडाले यांचा गळफास घेतल्या अवस्थेतला मृतदेह हा आढळून आलाय. जमिनीच्या वादामधून या शेतकऱ्याची हत्या झाल्याचं या तपासामध्ये समोर आलेलं असून स्थानिक गुन्हे शाखेनं काही तपासामध्ये हा निष्कर्ष काढलाय. तर या प्रकरणी एक विधी संघर्ष बालकासह 6 आरोपींना नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीमधून अटक करण्यात आली आहे. तर मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. जुन्या वादामधून कट रचून हत्या करण्यात आल्याचा आरोपींनी कबूल केल्याची माहिती ही पोलिसांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरामधील आकाशवाणी परिसरामध्ये मध्यरात्री एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आलाय. तोंडाला रुमाल बांधून असलेला अज्ञात चोरटा हा एटीएम मध्ये शिरला आणि आत गेल्यानंतर त्यानं सर्वप्रथम लाईट बंद करून मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र एटीएमची सुरक्षा मजबूत असल्यामुळे त्याचा प्रयत्न फसला आणि हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेला असून जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामधील आदर्श धापटेकडी परिसरामध्ये वन विभागाला पुन्हा एकदा बिबट्याला जेरबंद करण्यामध्ये यश आलंय. गेल्या काही दिवसांपासून या बिबट्यामुळे परिसरामध्ये दहशत पसरलेली होती. 10 एप्रिलला एका बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 6 वर्षीय बालकाचा मृत्यू झालेला होता. तर 15 एप्रिल रोजी एका बिबट्याला पकडण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर देखील पुन्हा बिबट्याचं दर्शन झाल्यामुळे भीतीचं वातावरण कायम होतं. अखेर आता दुसऱ्या बिबट्याला देखील जेरबंद करण्यात आल्यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. राज्यातील अनेक भागामध्ये सध्या ढगाळ वातावरणाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशामध्येच हवामान विभागानं पुढील 2 दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा दिलाय. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. पश्चिम महाराष्ट्रामधील पुणे, सातारा, सांगलीसह अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर पालघर, रायगड भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा या भागामध्ये उष्णतेची लाठी कायम राहणार आहे. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये गारपिटीसह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. बोरेगाव, हन्नूर आणि दर्शन नाळसह अनेक गावांना या पावसानं झोडपून काढलंय. यामुळे काढून ठेवलेल्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं असून दर्शनाळ इथले शेतकरी अर्जुन गाडेकर यांच्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे गहू, ज्वारी, कांदा हा भिजून गेलाय. त्यामुळे शेतकऱ्यांवरती मोठं आर्थिक संकट ओढवलंय.
सांगलीसह जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये तापमान 41 अंशांपर्यंत पोहोचलं होतं. सांगलीकरांची उन्हानं अंगाची काहिली होत असतानाच संध्याकाळी गारपिटीसह अवकाळी पावसामुळे अक्षरशः सांगलीला झोडपून काढलंय. तासगाव तालुक्यामधील गोटेवाडी या ठिकाणी गारांसह अवकाळी पावसाची हजेरी लागली. उन्हाच्या कडाक्यामध्ये पाऊस पडल्यामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झालाय आणि यामुळे सांगलीकरांना दिलासा मिळालाय. दरम्यान जोरदार पडलेल्या या पावसामुळे शहरामधील अनेक भागात पाणी देखील साचलं होतं. कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला वादळी वाऱ्यासह गारपिटीनं झोडपलंय. दिवसभराच्या उकाड्यानंतर संध्याकाळी गारपिटीसह पावसाला सुरुवात झाली. शिरोळ तालुक्यामधील जयसिंगपूर परिसरामध्ये अक्षरशः गारांचा वर्षाव पाहायला मिळाला. दिवसभराच्या तीव्र उकाड्यामुळे हैराण झालेल्या जयसिंगपूर आणि दानोळी या परिसरातील नागरिकांना या गारपिटीमुळे काहीसा दिलासा मिळाला. इंदापूर तालुक्यातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस बरसलाय. कांदलगाव, सरडेवाडी, शहा, हिंगणगाव आणि त्याचबरोबर उजनी पट्ट्यामध्ये रात्री 8:45 वाजल्यापासून जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता ही वाढली आहे. पंढरपूर शहर आणि परिसरामध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. शहरासह ग्रामीण भागामध्ये देखील जोरदार पाऊस झालेला असून कासे गावात नारळाच्या झाडावरती वीज कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये झाड जळून नुकसान झालेलं आहे, तरी सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. आणि अचानक आलेल्या पावसामुळे द्राक्ष, डाळिंब या बागायतदार शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. पंढरपूर तालुक्यामधील खर्डी गावामध्ये एका दिवसात 4 ठिकाणी वीज कोसळल्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. बनकर माळी वस्ती उसावरती वीज पडून उसानं पेट घेतलेला होता, तर गावाजवळील मुस्लिम कब्रस्तान परिसरामध्ये मिरीच्या झाडावरती पडलेल्या विजेमुळे कडब्याला आग लागली. तर जळकेवाडी इथं नारळाच्या झाडावरती त्याचबरोबर बाळू जगताप यांच्या आंब्याच्या झाडावरती देखील वीज कोसळून झाडांचं नुकसान झालंय. सुदैवानं या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र सलग 5 वेळा वीज कोसळल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नांदेडच्या भोकर तालुक्यामध्ये अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. कडक उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळालाय. दरम्यान उमरी, हिमायतनगर, देगलूर या तालुक्यामध्ये आता ढगाळ वातावरण तयार झाल्यामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धाराशिवला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. तुळजापूर परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय. अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. आंबा, द्राक्ष यासोबतच काढणीला आलेला गहू, ज्वारी या पिकांचं अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय. परभणी जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळालेला असला तरी पिकांना फटका बसण्याची भीती असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान हवामान खात्यानं पुढील काही तासांमध्ये अशाच पावसाचा इशारा दिल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील केलं आहे. अकोल्यात आज हवामानाचा अनोखा खेळ पाहायला मिळाला. दिवसभर तापमानाचा पारा हा तब्बल 45 अंशांपर्यंत पोहोचल्यानं उकाड्यानं हैराण झालेले इथले नागरिक होते. मात्र सायंकाळी अचानक वातावरणामध्ये बदल होत जोरदार वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. अकोला शहरासह तेल्हारा आणि अकोट या भागामध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे कडाक्याच्या उष्णतेमुळे अकोलेकरांना काहीसा दिलासा मिळाला. चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी आदेश जारी करत शाळा आणि महाविद्यालय हे सकाळच्या सत्रामध्ये केवळ 11 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे निर्देश दिलेत. सध्या जिल्ह्यामध्ये तापमान 44 अंशांच्या घरामध्ये पोहोचलेलं असून उष्माघातासह इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका हा वाढलेला आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा तात्पुरता बदल सगळ्या शासकीय, अनुदानित आणि खासगी शाळा आणि महाविद्यालयांना लागू करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा 44 अंशांवरती पोहोचलाय. कडाक्याच्या उन्हाचा परिणाम वीज यंत्रणेला देखील जाणवू लागलाय. आलापल्लीच्या 132 केव्ही उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मर ओव्हरहीट होऊ नये यासाठी महावितरणाकडून चक्क कूलरचा वापर सुरू करण्यात आलाय. वाढत्या लोड आणि तीव्र उष्णतेमुळे ट्रान्सफॉर्मरचं तापमान हे नियंत्रित ठेवण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. गडचिरोलीमध्ये उन्हाचा पारा 42 अंशांच्या पार पोहोचलेला आहे. या कडक उन्हामुळे नागरिकांचे हाल होत असताना वाहतूक पोलिसांनी दिलासादायक निर्णय घेतलाय. दुपारी 12:30 ते 4 वाजेपर्यंत शहरामधील ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि त्यामुळे भर उन्हामध्ये सिग्नलवरती थांबण्याचा त्रास हा टळणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे.
भंडारा जिल्ह्यामध्ये उष्णतेचा तडाखा वाढलेला असून सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याचं चित्र आहे. जिल्ह्याचा पारा आता 40शी पार पोहोचलेला आहे. हवामान विभागानं पुढील काही दिवस उष्णतेची लाट ही कायम राहण्याची शक्यता वर्तवलेली असून प्रशासनानं नागरिकांना दुपारच्या वेळेमध्ये घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलंय. अकोल्यात तापमानानं उच्चांक गाठलेला असून जिल्ह्यामध्ये 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सलग 7 दिवसांपासून अकोल्यामध्ये तापमान हे 43 अंशांच्या वर राहिलेलं असून काल 43.3 अंशांची नोंद झाली आहे. मात्र आज पारा हा थेट 45 अंशांवरती पोहोचला. मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या या तीव्र उष्णतेमुळे परिस्थिती ही अधिक गंभीर झाली आहे. अकोलेकरांना उष्णतेपासून स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. बीडच्या परळीमध्ये परशुराम जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं काढण्यात आलेली ही शोभायात्रा लक्षवेधी ठरली आहे. या शोभायात्रेमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. शहरामधील मुख्य रस्त्यांवरती मार्गक्रमण करताना जय श्रीराम आणि जय परशुरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. महाआरतीनं या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. भगवान परशुराम जन्मोत्सवाचं औचित्य साधून गोंदिया शहरामध्ये समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीनं उत्साहात भगवान परशुरामांच्या पालखीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशांचा गजर आणि जय परशुरामच्या जयघोषानं यावेळी संपूर्ण शहर हे भक्तिमय झालं. या शोभायात्रेमध्ये गोंदिया शहरामधील समस्त ब्राह्मण समाज बांधव हे सहभागी झाले होते. मुंबईच्या विलेपार्ले इथं मुंबईमधील पहिला शहरी शेती प्रकल्प साकारण्यात येतोय. आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेमधून हा प्रकल्प साकारण्यात आलाय. महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या उपस्थितीमध्ये प्रकल्पाचं उद्घाटन झालं. पश्चिम द्रुतगती महामार्गाखालच्या जागेचा सदुपयोग व्हावा या हेतूनं विलेपार्ले कल्चरल सेंटरतर्फे हा प्रकल्प राबवण्यात येतोय. या ठिकाणी शहरी शेती अभ्यास वर्ग सुरू करण्यात येणार आहे. शहरातली शेती पाहिली आहे का कधी तुम्ही? मुंबई हे धावतं शहर म्हणून ओळखलं जातं, पण या धावत्या शहरात नवे नवे विकास होत आहेत. पण या विकासालाच धरून आता त्याच्यासोबत शेतीचा सुद्धा उपक्रम राबवला जाणार आहे. मी सध्या विलेपार्लेमध्ये पुलाखाली आता विलेपार्ले कल्चरल सेंटर व स्वच्छ पार्ले अभियान यांच्या अंतर्गत शहरी शेती प्रकल्प हा जो आहे तो विलेपार्लेच्या पुलाखाली थेट T1 विमानतळाच्या समोर जो आहे तो उभारण्यात येत आहे. या सगळ्याला रूपरेषा देणारी ही सगळी मंडळी आपल्यासोबत आहेत. आमदार पराग अळवणी आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर तुम्ही उभे राहिलेले आहात, त्याच्यासोबत अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित. काय आजच्या भावना आहेत, काय हा संकल्प असतो? एक अनोखा प्रकल्प आज मोठ्या स्तरावर या ठिकाणी सुरू होतो आहे की आपण पाहिलं की उड्डाणपुलांच्या खालच्या जागा नेहमीच काय म्हणता येईल कचरा, जुन्या गाड्यांचं पार्किंग अशा सगळ्यांनी व्यापलेला असायचा आणि त्यामुळे एअरपोर्टच्या बाहेरचा हा उड्डाणपूल याच्याखाली काहीतरी चांगलं व्हावं अशी कल्पना होती. तेव्हा पहिलं मनामध्ये आलं की शहरी शेतीचा प्रकल्प आणखीन मॅग्निफाईड, आणखीन मोठ्या स्तरावर या ठिकाणी काय करता येईल. डॉक्टर लट्टू सर आहेत, त्यांच्याशी बोलणं केलं आणि त्यांनी अनेक कल्पना मांडल्या आणि आज हा प्रकल्प साकारतोय. श्रेय न घेता ओंजळ भरून श्रेय तुमच्या सर्वांना त्यांनी दिलेलं आहे. काय भावना आहेत आज? नाही, फार चांगलं वाटतं आहे आणि शहरी शेतीच्या सोबत आम्ही आणखीन 4 वेगवेगळ्या प्रकल्प हे करतो आणि त्यांच्यासाठी ही एक जागा उपलब्ध मिळाली आहे आम्हाला. आम्हाला वाटतं की लोकांपर्यंत पोचायला आणि लोकांमध्ये एक प्रकारचे सामाजिक जाणीव आणि निसर्गाबद्दल प्रेम निर्माण करण्यासाठी एक फार छान प्रकल्प आम्हाला राबवत आहे. मुंबईकरांना त्यांच्याकडे असलेली जेवढी कुठली जागा असेल त्या ठिकाणी शेती कशी करायची याचं सुद्धा मार्गदर्शन केलं जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मानेसह मी अजय माने, ABP माझा मुंबई.